नमस्कार मित्रांनो, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण आज घेऊन आलो आहोत। तर महाराष्ट्र शासनातर्फे 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, त्यासोबतच 6 GB इंटरनेट आणि कोचिंग क्लास ही योजना सरकार घेऊन आलाय। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही जी योजना आली आहे ती योजना नेमकी काय आहे, त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती कागदपत्रे लागतात आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा। आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि ही योजना नेमकी काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेऊयात। तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनातर्फे हे परिपत्रक आलेलं आहे। तर महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई। तर जेई नीट MST CET 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। तर महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत जेई नीट MST CET बॅच 2025-27च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB इंटरनेट पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार आहे। तर योजनेच्या लाभासाठी आता पात्रता काय ते आता जाणून घेऊयात। तर याच्यामध्ये विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा। त्यानंतर सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील यासाठी विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा व याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील अशा प्रकारची जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। तर अर्ज करण्याकरता आता कोणकोणती कागदपत्रे लागतात, तर आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ते आता आपण थोडं जाणून घेऊयात। तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र तसेच इयत्ता 10वीची गुणपत्रिका, त्यानंतर तुम्हाला लागणारे इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा प्रवेश पावती। जर का तुम्ही दिव्यांग असाल म्हणजेच अपंग असाल तर त्या प्रकारचा दाखला, अनाथ असाल तर अनाथ असल्याचा दाखला, नसेल तर काही गरज नाही। तर इथे तुम्ही बघू शकता इथे आरक्षण दिलेलं आहे, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे। तर वेगवेगळ्या सामाजिक प्रवर्गासाठी वेगवेगळ्या प्रकारचं इथे आरक्षण देण्यात आलं आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC साठी 59% आरक्षण, त्यानंतर विमुक्त जातीमध्ये VJA साठी 10%, NTB साठी 8%, भटक्या जमाती NTC साठी 11%, भटक्या जमाती NTD साठी 6% आणि विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBC साठी 6% आरक्षण इथे देण्यात आलं आहे। तर समांतर आरक्षण पुढील प्रमाणे। आता प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत, त्याच्यानंतर दिव्यांगाकरिता 4% जागा आणि अनाथांकरिता 1% जागा इथे आरक्षित करण्यात आला आहे। तर अर्ज कसा करावा याची माहिती दिली आहे। तर मित्रांनो, अर्ज कशा प्रकारे करायचा याचा सविस्तर व्हिडिओ आपण याच्यामध्येच बघणार आहोत। संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता महाज्योतीच्या ही जी काही वेबसाईट दिलेली आहे www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला याचा अर्ज करायचा आहे। तर आपण याच्यामध्ये ज्या काही अर्ज करण्याच्या अटी व शर्ती आहेत ते आता जाणून घेऊयात। तर अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती 31/5/2025 म्हणजेच या महिन्याची 31 तारीख म्हणजे 31 मे 2025 आहे। यामध्ये पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही। म्हणजेच मित्रांनो, ही जी काही अर्ज करण्याची प्रक्रिया ही संपूर्णतः ऑनलाईन केलेली आहे, याच्यामध्ये पोस्टाने किंवा ईमेलद्वारे अर्ज स्वीकार केला जाणार नाही। त्याच्यानंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक तसेच महाज्योती यांच्याकडे राहतील। कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा
प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी आढळल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल। तसेच अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवरच संपर्क करावा। तर मित्रांनो बघू शकता संपर्क क्रमांक दिला आहे। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची इथे अडचण येत असेल तर तुम्हाला या नंबरवरती कॉल करायचे किंवा आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक कमेंट करायची। तर मित्रांनो अशा प्रकारचं हे परिपत्रक होतं। आता आपण अर्ज कसा करावा त्याबद्दलची संपूर्ण प्रोसेस आता स्टेप बाय स्टेप बघू शकता। मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला या वेबसाईटच्या लिंकवरती यायचं आहे। ही लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता। तर या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन येतील। तर तुम्हाला इथे जे काही 3 लाईन दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला नोटीस बोर्ड या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली बघू शकतो ॲप्लिकेशन फॉर्म फॉर JEE नीट MST CET ट्रेनिंग 2025-27 याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे एक विंडो ओपन होईल। इथे बघू शकता एक नोटीस आहे, इयत्ता 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असणे इथे आवश्यक आहे। तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला कमीत कमी ग्रामीण असाल तर 60% आणि शहरी असाल तर 70% गुण असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो। तर इथे परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक हे ऑप्शन देण्यात आलं आहे। मी जे काही परिपत्रक तुम्हाला वाचून दाखवलं ते जर तुम्हाला पुन्हा बघायचं असेल तर परिपत्रक या ऑप्शनवरती जा, आणि जर का तुम्हाला फॉर्मसाठी अप्लाय करायचं असेल तर रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनवरती आपल्याला जायचं आहे। तर आता आपण रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनवरती क्लिक करून डायरेक्ट फॉर्म कसा भरायचा आहे ते आता बघून घेणार आहोत। तर चला मित्रांनो आपण जाऊयात रजिस्ट्रेशन लिंक या ऑप्शनवरती। तर इथे आल्यानंतर बघू शकता महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती। तर इथे सगळ्यात आधी आपल्याला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे खाली इंटर मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। तर मोबाईल नंबर आपण इथे पटापट टाकून घेऊयात। तर मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे। तो OTP आपल्याला इथे टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता आपण मोबाईल नंबर टाकला आहे। तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आता एक OTP येईल। तर OTP आलेला आहे मित्रांनो। आता OTP आपण व्यवस्थितपणे इथे टाकून घेणार आहोत। OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर आपण सबमिट केलं आहे। तर सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होतो। बघू शकता ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MST CET। तर सगळ्यात आधी बघू शकता मित्रांनो, तर सगळ्यात आधी आपल्याला पर्सनल डिटेल्स या ऑप्शनवरती जायचं आहे। तर पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स अपलोड असे ऑप्शन आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला पर्सनल डिटेल्स या ऑप्शनवरती जायचं आहे। तर पर्सनल डिटेल्स या ऑप्शनवरती आल्यानंतर बघू शकता खाली इथे सगळ्यात आधीचं ऑप्शन आहे अप्लाइड फॉर JEE नीट किंवा MST CET। तर इथे आता तुम्हाला जर JEE साठी अप्लाय करायचं असेल तर JEE सिलेक्ट करा, नीटसाठी अप्लाय करायचं असेल तर नीट सिलेक्ट करा, किंवा MST CET साठी अप्लाय करायचं असेल तर MST CET सिलेक्ट करा। तर इथे आपण सगळ्यात आधी JEE सिलेक्ट करणार आहोत। तर समजा तुम्हाला JEE सिलेक्ट करायचं असेल तर JEE या ऑप्शनवरती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो JEE सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी खाली बघू शकता ॲप्लिकेशनचं फुल नेम म्हणजे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्यात यामध्ये तुमचं फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम हे टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। वडिलांचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि वडिलांचं लास्ट नेम म्हणजेच वडिलांचं सरनेम इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो जेंडरमध्ये तुम्ही मेल आहात किंवा फिमेल आहात म्हणजेच पुरुष आहात किंवा स्त्री आहात हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ इथे तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे। जी काही तुमची जन्मतारीख असेल ती इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर खाली बघू शकता आर यू ॲन ऑर्फन म्हणजेच तुम्ही अनाथ आहात का, अनाथ असाल तर येस करा, नसेल तर नो करा। खाली बघू शकता आर यू अ पर्सन विथ डिसॅबिलिटीज म्हणजेच तुम्ही अपंग आहात का, म्हणजे दिव्यांग आहात का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा। तर बघू शकता जर तुम्ही अनाथ असेल तर तुम्ही संस्थात्मक आहात का किंवा संस्था बाह्य आहात का हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आणि जर का तुम्ही अपंग असाल तर तुम्ही कशा प्रकारचे अपंग आहात ते इथे सिलेक्ट करा। तर अंध अपंग आहात का, कर्णबधीर आहात का, अस्थिभंग आहात का, अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन आहे। ज्या प्रकारामध्ये तुम्ही अपंग असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे। तर खाली बघू शकता तुम्हाला इथे सोशल कॅटेगरी हा ऑप्शन दिसत असेल
तर सोशल कॅटेगरी म्हणजेच तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, ओबीसी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, जी काही तुमची कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे तर ती एकदा सिलेक्ट करून घ्यायची. आता बघू शकता कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर त्या कॅटेगरीमध्ये कोणत्या कोणत्या कास्ट येतात, संपूर्ण कास्ट इथे येतील. तुमची जी काही कास्ट असेल ती लिस्टमधून तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची. तर बघू शकता ओबीसी सिलेक्ट केल्यानंतर वेगवेगळ्या इथे कास्ट दिसू शकतात. तुमची जी काही कास्ट असेल ती इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर मित्रांनो इन्कम ग्रुपमध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली आधार नंबर तुमचा संपूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन राहील. त्यानंतर तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट जे काही असेल, तुमचा कोणता जिल्ह्याचा डोमिसाईल आहे तुम्हाला इथे तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जो काही तुमचा जिल्हा असेल तो इथे सिलेक्ट करून घ्या. स्टेटमध्ये महाराष्ट्र असेल. त्यानंतर खाली रेसिडेंट टाईपमध्ये तुम्ही अर्बन आहात की रुरल, म्हणजेच अर्बन म्हणजे शहरी असाल तर अर्बन सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही रुरल म्हणजेच ग्रामीण भागात असेल तर रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं विलेज जे काही असेल, विलेज सिटी, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड, पिनकोड हे ऑप्शन सर्व काही सिलेक्ट करून घ्यायचे. रोड सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली बघू शकता ही सर्व माहिती व्यवस्थितपणे बघून घ्यायची आहे. तर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि तुमचा प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला इथे एक टिक करून घ्यायचे, आणि वेगळा असेल तर तुम्हाला इथे जो काही तुम्ही प्रेझेंट ॲड्रेसवर राहत असाल तो व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता खाली पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आपण जो दिला होता तो दिला आहे. त्यानंतर इथे अल्टरनेट मोबाईल नंबर जर टाकायचा असेल तर टाकू शकता, इथे ऑप्शनल आहे. आणि ईमेल आय डी तुम्हाला इथे तुमचा टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पुढचं जे काही आपलं भरायचं आहे ते म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स. तर क्वालिफिकेशन डिटेल्स आता आपण बघून घेऊयात. तर इथे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नेम अँड प्लेस ऑफ स्कूल म्हणजेच तुमचा शाळेचं नाव आणि शाळेचं ठिकाण इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं बोर्ड म्हणजेच आपलं जे काही बोर्ड आहे ते महाराष्ट्र बोर्ड इथे टाकून घ्यायचं आहे. तुमचं वेगळं काही बोर्ड असेल तर तुम्ही वेगळं बोर्ड इथे टाकू शकता. तर शक्यतो महाराष्ट्र बोर्ड असेल, महाराष्ट्रात असाल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग इथे 2025 हेच असणार आहे. तर इथे टोटल मार्क्स ऑफ 10, तर इथे तुम्हाला तुमचं मार्कशीट बघायचं आहे. मार्कशीटमध्ये टोटल मार्क्स किती आहेत ते टाकायचे. त्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स इथे टाकून घ्यायचे आहेत. तर हे टाकल्यानंतर ॲटोमॅटिकच जे काही तुमचे पर्सेंटेज असणार ते इथे कॅल्क्युलेट होऊन जातील. तर बघू शकता टोटल मार्क्स जर का 600 असतील आणि तुम्हाला जर 550 इथे मार्क्स मिळालेत असं आपण समजूयात, तर इथे जे काही तुमचं टोटल जे काही पर्सेंटेज असतात ते इथे येऊन जातील. तर हे झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करायचे. तर डॉक्युमेंट कशाप्रकारे अपलोड करते आता बघूयात. तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो इथे टाकायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त JPG हेच फॉर्मॅट इथे टाकायचं आहे. आणि लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला जो काही फोटोची साईज असेल ती तुम्हाला 200 KB पेक्षा कमीच असायला पाहिजे. तर मित्रांनो फोटोची साईज कमी करण्यासाठीची एक लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तिथून तुम्ही व्हिडिओची जी काही तुमच्या फोटोची साईज असेल ती कमी करून घेऊ शकता. तर खाली तुम्हाला नंतर तुमचं सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचे. तुमची सही एका कागदावरती काढून तिचा फोटो काढायचा आहे आणि ती तुम्हाला इथे अपलोड करायची. त्यानंतर मित्रांनो तुमचं कॅन्डिडेटचं जे काही आधार कार्ड असेल, विद्यार्थ्याचं जे काही आधार कार्ड असेल त्या आधार कार्डचा फोटो इथे तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही तुमचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं SSC मार्कशीट म्हणजेच सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. जे काही तुम्ही रिझल्ट डाउनलोड करा असेल ते सर्टिफिकेट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 11चं बोनाफाईड सर्टिफिकेट, तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचं जे काही तुमचं सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं 11th ॲडमिशन रिसिप्ट म्हणजे 11वीच्या ॲडमिशनची जी काही रिसिप्ट असते ती तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला 200 KB पेक्षा
कमी साईजचे असणे आवश्यक आहे। साईज कमी करण्यासाठी आपण एक लिंक दिली, त्याच्यावरती जाऊन तुम्ही साईज कमी करून घेऊ शकता। तरी मित्रांनो, हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे फॉर्म सबमिट करायचा आहे। अशा प्रकारे तुमचा इथे फॉर्म सबमिट होऊन जाईल आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे तुमचा फॉर्म इथे सबमिट करू शकता। तर बघू शकता मित्रांनो, खूप सोप्या पद्धतीने आपण समजून सांगितलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि अशा प्रकारे हा फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणतीही अडचण आली तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला तुम्ही कमेंट करू शकता। तुमच्या कमेंटचं उत्तर इथे देण्यात येईल। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।